दिनांक 5 डिसेंबर 2024 गुरुवार वेळ सायंकाळी 5च्या सुमारास इंझोरी येथील आपत्कालीन परिस्थितीत सदैव तत्पर असणारे अजय ढोक यांना एका मेंढपाळ व्यक्तीचा कॉल आला आणि त्यांनी फोनवर सांगितलं की आमच्या एका महिलेला म्हणजे सिंधू संतोष कोरटकर वय 27 वर्ष हिला प्रसूतीच्या कळा येत आहे. त्या महिलेची व बाळाची परिस्थिती गंभीर आहे. फोनवरील संभाषण ऐकताच अजय ढोक यांनी तात्काळ इंझोरी येथील आरोग्य सेवा केंद्रातील ANM शारदा वेरुळकर यांना घडलेला घटनेचा प्रकार सांगितला आणि त्यांनी तत्काळ आपले साहित्य घेऊन अजय ढोक यांच्या दुचाकीवर जाऊन घटनास्थळ गाठलं. घटनास्थळावर पोहोचेपर्यंत त्यांनी चालू गाडीवर शारदाताईंनी त्यांच्या आरोग्य केंद्राचे डॉक्टर शेख यांना माहिती दिली. डॉक्टर शेख यांची व्हीसी मीटिंग चालू असताना सुद्धा त्यांनी तात्काळ येथे हजर झाले. येथे हजर असलेल्या आशा वर्कर सुनीता राठोड आणि प्रमिला बोरकर काकू यांना घेऊन घटनास्थळ गाठलं. सदर घटनास्थळ हे गावापासून 5 किलोमीटर असल्यानं तेथे पोहोचण्याकरिता खूप परिश्रम घ्यावे लागले. रस्ता हा खडतर असल्यानं पोहोचण्याकरिता विलंब लागला. सदर घटनास्थळावर पोहोचवून शारदाताई व अजय ढोक यांनी महिलेची प्रसूती पूर्ण केली आणि त्यानंतर महिलेची तब्येत बरोबर असल्यानं त्यांना बैलगाडीद्वारे 2 किलोमीटर रोडवर आणून 102 रुग्णवाहिकेला पाचारण करून इंझोरी आरोग्यवर्धिनीत प्रथमोपचार करून त्या महिलेला कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णवाहिकेद्वारे पोहोचवण्यात आलं. जन्मत लाईव्ह न्यूज करता वाशिम जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट.